एम गोइंग टू टॉक. मी आज काय बोलणार आहे ते ॲज अ डॉक्टर मी बोलत नाहीये. पहिले मी तुमचा मित्र म्हणतो. मी या प्रोफेशनमध्ये आता जवळजवळ 30 वर्ष आहे. 85 मध्ये मी मेडिकल ॲडमिशन घेतली. आता मला जवळजवळ 37 वर्ष झाली. तर मी हे प्रोफेशन इव्हॉल्व्ह होताना बघतोय. माझे वडील डॉक्टर होते, मी डॉक्टर आहे. सो मला तेव्हा आणि आता जनरेशनमध्ये मेडिकल सिस्टीममध्ये काय फरक आहे आणि ह्याच्यानंतर अजून कसा फरक होणार, तर मी तुम्हाला काय सांगणार आहे की सोशिओ इकॉनॉमिक मेडिकल बॅकग्राऊंडवरती सांगतोय की ज्याची हेल्प म्हणजे हे मला 30 वर्षात कळलं, ज्याचा फायदा तुम्ही घ्या आणि तुमचं पुढचं आयुष्य घ्या. आता आपण टर्निंग पॉईंटला आलो. जवळजवळ आता 20 वर्ष झाली, 50 वर्ष झाली. तर 50 वर्षाच्या टर्निंग पॉईंट नंतर आधी आपण होतो आणि याच्या पुढे 50 वर्ष किंवा पुढचे 30 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष कसे हे आपण कसे काढतो. ओके, हेल्थ वाईज, फायनान्स वाईज, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जेव्हा आपण तरुण होतो, ओके, तेव्हा आपल्याला सांगण्यात आलं की हम दो हमारे दो. ओके, त्याच्यानंतर हम दो हमारे एक. का तर त्यावेळी पॉप्युलेशन जास्त होती. आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळी शिकलो की पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे असा बोजा पडेल, असं होईल, अशी गरिबी आणि खूप वाईट. ही सगळी गणितं चुकली. पॉप्युलेशन जास्त झाली, पॉप्युलेशन जास्त होती, इंडियाचं ग्रोथ सेक्टर ठरलं, कन्झम्पशन वाढल्यामुळे बिझनेसेस वाढल्यामुळे लोकांना जॉब्स चांगले मिळाले. ओके, परत 2च मुलं झाल्यामुळे त्या दोन्ही मुलांना आई वडिलांची प्रॉपर्टी डिवाइड करून मिळाली. आता माझी आई आजारी पडली तर मी आणि माझा भाऊ असतो. ओके, आम्ही आईची काळजी घेऊ शकतो, वडिलांची काळजी घेऊ शकतो. दॅट इज ओके. फायनान्शियली वी कॅन टेक केअर. तरी त्यांच्याकडे मेडिक्लेम नाही, काही नाही, तरी सुद्धा. ओके, आता सिस्टीम बदलेल. ओके, हीच गोष्ट राज्यकर्त्यांना कळली नाही, सोशल लोकांना कळली नाही आणि तो प्रॉब्लेम आता इमर्ज व्हायला लागलाय. ओके, आणि तो आपल्याला भेडसावतो. कारण का, जे चायनामध्ये झालं आणि जे चायनामध्ये आता मेजर प्रॉब्लेम, सोशल प्रॉब्लेम सुरू होतोय, तो आता आपल्याकडे आहे. तर चायनाने रूल आणला 20 वर्षापूर्वी, आम्हाला प्रत्येक जोडप्याला फक्त एकच मूल होऊन जाईल. बरोबर, तो त्यावेळी रूल त्यांना चांगला वाटला. ओके, त्याने त्यांची पॉप्युलेशन कंट्रोल झाली. पॉप्युलेशन कंट्रोल झाल्यामुळे ग्रोथ करणारी लोक कमी झाली, त्यामुळे त्यांची ग्रोथ हळूहळू कधी कधी कमी होऊ शकते. पण चायनामध्ये ऑलरेडी पॉप्युलेशन आणि सिस्टीम इतकी स्ट्रॉंग आहे की अजूनही चांगली सर्वाईव्ह होते. आपल्याकडे काय होणार आहे की आपण दोघांना एक मुलं झालं. तिथे काय प्रॉब्लेम झाला की ज्यांना एक मुलं आहे, ओके, ही मुलं आता मोठी झाली, साधारण 35-40 वर्षाची झाली. त्या दोघांचे पालक जिवंत आहेत. कारण मेडिकल सिस्टीम इज सो गुड की लोक आता 50, 51, 60, 61 जात नाही. आता लोक 80 वर्षापर्यंत जातात. म्हणजे ह्या 2 मुलांचे पालक, 4 पालक, मुलाचे आई वडील, मुलीचे आई वडील, हे 4 पालक 80-81 वर्षापर्यंत जगतात. आणि ह्या 4ांचा बोजा ह्या 2 मुलांवरती, वेदर ते लाईक इट का दोन लाईक इट, आणि त्यांचा एक मुलगा. म्हणजे ह्या 2 मुलांना 35व्या वर्षी आणि 40व्या वर्षी 5 लोकांना, आणि त्यातल्या 4 लोकांचे मेडिकल बिलं खूप मोठी असतात. ओके, त्यांच्याकडे पण आपल्यासारखी सिस्टीम आहे की जी गव्हर्नमेंट सगळं देत नाही, त्यांना प्रायव्हेट करायला. आणि हाच प्रॉब्लेम आपल्याला पुढे येणार आहे. आपल्या प्रत्येकाला जर एक मूल असेल तर ते एक मूल ज्याच्याशी लग्न करेल तो दुसरा, त्या दोघांना, आपल्या दोघांची, ओके, नवरा बायकोची आणि त्याच्या मुलीच्या, त्याच्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. आता प्रश्न असा आहे की आपण याची काळजी कशी घ्यावी. जर आधीच्या काही हेल्थ सिस्टीम वेगळी होती, मी त्याच्यावरती थोडा इलॅबोरेट करतो. थोडं माझं कदाचित तुम्हाला हे वाटतं, कारण मी ना लेक्चर मी तयार नाही केलं. मला वाटतं मी ॲज अ फ्लो आय शुड टेल यू की मला काय वाटतं. हेल्थ सिस्टीम आधी कशी होती, गव्हर्नमेंटला वाटायचं लोकांना हेल्थ देणं ही त्यांची जबाबदारी आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधायचं, KEM, नायर, बाकीच्या हॉस्पिटलमधनं पण करायचं. आता गव्हर्नमेंटला वाटतं लोकांची हेल्थ ही आमची एवढी हे नाही, गरीब लोकांसाठी आम्ही देऊ शकतो. आता आपल्यासारखी लोक, मिडल क्लास, आपण मिडल क्लास, आपण KEM मध्ये जाऊन हे घेऊ शकत नाही, ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. बरं, आता नवीन मेडिकल सिस्टीम अशी सुरू झाली की गव्हर्नमेंटने रूल्स इतके बदलले. अमेरिकेसारखे, इंग्लंडसारखे रूल्स मेडिकलसाठी केले. डॉक्टरांना बंधनं घातली, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, एनएसएस द्यायचं म्हणजे तुमच्याकडे पल्स ऑक्सिमीटर असला पाहिजे, तुमच्याकडे एअर कंडिशन असलं पाहिजे, तुमच्याकडे असलं पाहिजे, तुमच्याकडे 4 प्रकारचे परवाने असले पाहिजे. ऑब्व्हियसली या गोष्टीमुळे काय झालं तर कॉस्ट ऑफ मेडिकल सिस्टीम वाढली. आता ही कॉस्ट छोट्या छोट्या हॉस्पिटल्सना परवडण्याची झाली. तर तुम्ही बघितलं तुमच्या लहानपणी तुमच्या किती नर्सिंग होम्स होते, बरोबर की नाही. ह्या नर्सिंग होममध्ये तुमचं हर्निया 20,000, 15,000 करायचं. त्यावेळेचं कॅटरॅक्ट साधारण 15,000 आणि 20,000 करायचं, बरोबर की नाही. लहान मुलांना परवानगी नाही, लहान मुलांना परवानगी नाही. तर आता कसं झालंय की आताची हेल्थ सिस्टीम अशी झाली की एखादं नर्सिंग होम चालू करायचं, माझ्याकडे जर समजा 2 करोड रुपये असतील तर मी नर्सिंग होम नाही चालू करणार.
कारण ते पुरेसे नाही. त्याच्यासाठी इतका जंजाळ आहे, त्याच्यासाठी इतकं मला सर्टिफिकेट्स घ्यावी लागतात, प्रत्येक गोष्टीवर मला गव्हर्नमेंटच्या ऑफिसरवर इतकं मला त्रास देतो की म्हणतो मला काय करायचं आहे. त्यापेक्षा मी काय करतो, मी कुठल्यातरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन टाकतो. सो आता ही मोठी हॉस्पिटल उदयाला आहे. ही मोठी हॉस्पिटल म्हणजे कोण आहे? हे हिंदुजा, रयजा, ग्लोबल हॉस्पिटल, ही कोणी दुसरी हॉस्पिटल्स नाही आहे. आज मी माझे पैसे कमवतो, खूप कमवले की माझे उरलेले पैसे माझा सीए म्हणतो अरे असे काय कशाला ठेवता तुम्ही, म्युच्युअल फंडात टाका. हे म्युच्युअल फंडाचे जे 5,000 कोटी आणि 10,000 कोटी आहेत, हे म्युच्युअल फंड आपल्या हॉस्पिटल्सना पैसे देतो. सो ग्लोबल हॉस्पिटल इज रन बाय द म्युच्युअल फंड. म्हणजे मी त्याचा मालक आहे आणि माझे पैसे त्या म्युच्युअल फंडाला लागले. त्या म्युच्युअल फंडाने ग्लोबल हॉस्पिटलला पैसे दिले. ते म्युच्युअल फंड त्यांचा डायरेक्टर ग्लोबल हॉस्पिटल बसवते. एक त्यांचा मेन डायरेक्टरपैकी त्याला त्या माणसाला खूप सी असतो. प्रत्येक वर्षाचा ताळेबंद तो बघतो. त्याला वाटलं की हे डिपार्टमेंट चांगलं करत नाहीये तर त्याला राईट असतो की तुमचं गायनेक डिपार्टमेंटला फारसे पैसे मिळत नाही, तुम्ही बंद करा, आम्हाला परवडणार नाही, आम्ही तुम्हाला 5,000 कोटी दिले, आम्हाला ते पैसे परत घ्यायचे. सो इट इज बिकमिंग बिझनेस, वेदर यू लाईक यू डोंट लाईक. ओके, आता लोक म्हणतात की मेडिकलला बिझनेस झाला, त्याला काय म्हणतात ना, त्याला पर्याय नाही. कारण सगळ्या गोष्टी फुकटात येत नाही. हेल्थ सिस्टीममध्ये लागणाऱ्या गोष्टी ह्या मोठ्या हॉस्पिटलला तर परवडू शकतात. नी रिप्लेसमेंट करायचं मी छोट्या नर्सिंग होममध्ये करत नाही, मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये करतो. छोट्या नर्सिंग होममध्ये जे ड्रिल मशीन असतं माझं, ते साधारण 1 लाख रुपयाचं मशीन आहे. माझ्याकडे स्वतःचं ड्रिल मशीन आहे, 1.5 लाखाचं मशीन. तेच मी जेव्हा ग्लोबलमध्ये ऑपरेशन करतो तेव्हा माझ्याकडे 8.5 लाखाचं ते 15 लाखाचे ड्रिल मशीन्स असतात. दे आर फॅन्टॅस्टिक इम्पोर्टेड ड्रिल मशीन्स. आता हे करताना ऑब्व्हियसली ती सगळी सिस्टीम जर ग्लोबलमध्ये तुम्ही बघितलं तर एखादं हे बघितलं मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोप म्हणजे हॉस्पिटलमध्ये मायक्रोस्कोप 2-2.5 लाखाचा मायक्रोस्कोप. ग्लोबलमध्ये मी सांगितलं मला मायक्रोस्कोप पाहिजे, तर तो त्याचा ह्यूज 2.5 कोटीचा मायक्रोस्कोप माझ्यासमोर येतो आणि मला काम चांगलं करतंय. पण मी ज्या पेशंटला ऑपरेशन करतो त्याला ते सगळं बिल भरलेलं असतं, त्या हॉस्पिटल त्याचं बिल भरत नाही, त्यामुळे त्याचं शेअर त्या पेशंटकडे घेतलं जातं. सो आपल्याला आवडो वा न आवडो मेडिकल सिस्टीम ही कॉस्टली होणार. त्यामुळे आता आपल्याला बघायला पाहिजे मेडिकल सिस्टीम स्वस्त होण्याचं स्वप्न बघू नका. कोणी राज्यकर्त्याने सांगितलं की आम्ही ह्याच्यावर आलो की तुमचं मेडिकल हे कमी करू, हे होणं नाही. कारण ह्या सिस्टीममध्ये पैसे तुमच्या माझेच लागलेले आहेत आणि आपण मला जर माझे पैसे बरोबर मिळाले तर मी सीएला फोन करतो, गेल्या वर्षी मी तुला एवढे पैसे दिले, याचे पैसे एवढे का झाले, मला 60% का मिळाले, तू आधी म्हणालास 15%, तू काढ बघू, मी दुसरा सीए बघतो, ते दुसरा फायनान्शियल ॲडवायझर बघतो. ही जशी माझी लालसा आहे तशीच त्या म्युच्युअल फंडांची आणि त्या इन्व्हेस्टरची लालसा आहे. त्यामुळे ते त्या बघणार की हॉस्पिटल आता आपण एक ऍक्सेप्ट केलं की मेडिकल सिस्टीम ही कॉस्टली होणार, बरोबर की नाही. आता दुसरं काय मी सांगितलं की एकेकाळी इंडियामध्ये आम्ही मानायचो की साधारण 60-61 पर्यंत लोकांचं ॲव्हरेज लाईफस्पॅन राहील. आता इंडियामध्ये ॲव्हरेज लाईफस्पॅन कमीत कमी 71 to 75 आहे. 15 वर्ष वाढलं. लोक 58लाच रिटायर होतात. कळलं, 58ला रिटायर झाल्यानंतर 58 ते 81 पर्यंत त्यांना सपोर्ट करावा लागतो स्वतःसाठी. ओके, स्वतः हे सपोर्ट करताना तुम्हाला नुसतं तुम्हाला खाणं पिणं नसतं. लोक म्हणतात अरे आता काय माझ्या गरज आहे, मी काही तेवढं फिरणार नाही, मला ड्रायव्हर लागणार, मला गाडी लागणार. तुम्ही विसरता जर तुम्हाला काही मेजर मेडिकल इश्यू नसतील तरी तुम्हाला त्यावेळी अजून एक 5 ते 10 वर्षात 2,000 ते 3,000 रुपयाचे पर महिना औषधं लागतील. ज्यांचे आई वडील आहेत त्यांना आत्ता कळत असेल की 2-3 रुपये तर औषधांचं बिल कुठेच जात नाही. आपण जोपर्यंत साधारण 65-70 पर्यंत पोहोचतो त्या औषधांचं बिल आपलं स्वतःचं सुद्धा 5 ते 10,000 रुपये असणार. बरोबर की नाही. एखादं डॉक्टरकडे तपासलं ते 2-2.5 रुपये कुठेच जातात. हॉस्पिटलमध्ये गेलं, रिप्लेसमेंट केलं की 1.5 ते 2.5 लाख रुपये जातात. आता ह्या सगळ्या सिस्टीमला आपल्याला आवडो वा न आवडो आपल्याला तोंड द्यायचं. सो तुम्ही आतापासून त्या दृष्टीने विचार करा. 50शी तुम्ही मुलांसाठी घातले, मुलांना एज्युकेशन दिलं, 12वीपर्यंत आणलं, त्यांना त्यांच्या पुढच्या एज्युकेशनला लावलं. आता तुम्ही स्वतःचा विचार करा की तुमची पुढची 25 वर्ष जी काही आपण जगू, ते माहितीने देवाने आपल्यासमोर किती दिले, जी जगू ती आपण आत्मसन्मानाने. आणि आपल्याला असं व्हायला नको की आपल्याला वयाच्या 70व्या वर्षी आपल्याला एखादं हार्टचं ऑपरेशन लागतं आणि काही माझ्याकडे पैसे नाही, बरोबर की. सो त्याच्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करा. तुम्ही कसे सेव्ह करता ह्यातला काही भाग मी तुम्हाला गेल्याही पण सांगितलं. तुम्ही कसे सेव्ह करता हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल सेक्शन आहे. मी तुम्हाला काही थोड्याशा गाईडलाईन देऊ शकतो. एक गाईडलाईन म्हणजे स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स नसेल तर काढून घ्या, असेल तर वाढवायला सुरुवात करा. लोकांना विचारलं ना तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का, हो आहे ना, आमची कंपनी देते. विश्रामचं डीपीटी मधनं कंपनी इन्शुरन्स देत असेल, पण विश्रामला ते माहिती नाही ह्याच्यात पीपीटी त्याला काय म्हणतात ना की कंपल्शन नाही पीपीटीला गेला मेडिकल सिस्टीम द्यायची.
उद्या जर बीपीटी लॉस मध्ये जायला लागली, चुकून काही झालं, जगात काही चेंजेस झाले आणि बीपीटीला लॉस झाला, तर बीपीटी म्हणेल हे मेडिकल हे आहे ना, सगळ्यांचे काढा, त्याच्यासाठी सगळ्यांना 2000 रुपये महिन्याला वाढवा आणि चला. त्यांना लिगली तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. आता जर हे वयाच्या 56व्या वर्षी झालं तर विश्रामला 56व्या वर्षी स्वतःचा प्रायव्हेट विमा घ्यावा लागेल, इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स घ्यावा लागेल. सो म्हणून ज्यांच्या कंपन्या सुद्धा आहेत, त्या कंपन्या आता प्रोटेक्ट करतात, की ते एअर इंडिया वगैरे सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या स्वतःच्या त्यांना देतात. पण तसं असून सुद्धा तुम्ही एक छोटा इन्शुरन्स काढून आतमध्ये शिका. प्रत्येकाला माहिती आहे मेडिक्लेम काढलात की मेडिक्लेमचा जो तुम्ही प्रीमियम भरता त्याचा तुम्हाला इन्कम टॅक्स रिबेट मिळतो. सो तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल आणि तुमच्याकडे मेडिक्लेम नसेल तर जरूर काढा, त्याचा फायदा होईल. परास मी तुम्हाला सांगेल तर त्याचा फायदा होतो, त्यात तो वापरा. पण कंपनीचे इन्शुरन्स असताना सुद्धा तुम्ही स्वतःचा प्रायव्हेट इन्शुरन्स काढून सुरू का करा. कारण वयाच्या 50शीत तुम्हाला इन्शुरन्स मिळताना कंपनी फारसा टाकू करत नाही. 55च्या पुढे गेला की कंपनी थोडीशी हे असते, म्हणजे इन्शुरन्स वाल्याला बोलवलं ना की दोनदा तो एजंट येतच नाही. मग खूप त्याच्या डोक्यावर बसले की तो येतो, हा साहेब बघूया बघू, देतील की नाही माहिती नाही. त्यांना किती तुम्ही त्यांच्या पाठी लागला तर ते देतात तुम्हाला, कारण तुम्हाला इन्शुरन्स देणं त्यांच्यावर लिगली बंधनकारक आहे. फार ते फ्री म्हणू शकतो. ते म्हणाले तुम्हाला तोंडाने, तो एजंट सांगतो साहेब तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम आहे, कसा इन्शुरन्स मिळणार, म्हणायचं ठीक आहे पेपरवर लिहून दे, मी ऍप्लिकेशन केलंय, तो देऊ देत नाही. मग तो सांगतो साहेब बाकीच्या लोकांना 10 लाखासाठी प्रीमियम आहे 25,000, तुमचा हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुमचा प्रीमियम होईल साधारण 35,000. ठीक आहे, तो घ्या तो प्रीमियम. पहिले 3 वर्ष तुम्हाला हार्टसाठी कव्हर होणार नाही, 4थ्या वर्षापासून तुम्हाला हार्टसाठी पण ते कव्हर होतो. कुठलीही एक्झिस्टिंग प्रॉब्लेम तुमचे 4 वर्षापर्यंत कव्हर होत नाही, 4 वर्षानंतर तुम्हाला त्याचा फायदा होतो. पण एकदा का तुम्ही तिथून आतमध्ये शिरला 50-51 मध्ये मेडिक्लेम मध्ये, तर तुम्हाला त्यांना कधीही काढता येत नाही. हा रूल आहे, गव्हर्नमेंटचा रूल आहे की एकदा तुम्ही, जोपर्यंत एखादा माणूस इन्शुरन्सचे पैसे भरत असेल तोपर्यंत इन्शुरन्स कंपनी हॅजंट गॉट एनी राईट टू कॅन्सल हिज इन्शुरन्स अनलेस तुम्ही काही फ्रॉड करताय, चुकीचा इन्शुरन्स मागताय, खोटे हे करताय, तर तुम्हाला ते ब्लॅकलिस्ट करून काढू शकतात. सो तुम्हाला आत्ताच्या रूल प्रमाणे आय एम नॉट रॉंग ह्याला माहिती असेल साधारण 85 पर्यंत तुम्हाला हे मिळू शकतं. तर आधी काहीतरी 75 होतं, मग गव्हर्नमेंटने 80 केलं आणि आता 85. म्हणजे जर तुम्ही इन्शुरन्सचे प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला 85 पर्यंत तुम्हाला कव्हरेज देणं, ओके, हे त्यांना बंधनकारक आहे. कारण तुम्हाला 80 वर्षाचं बायपास लागलं, नी रिप्लेसमेंट लागलं, फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर झालं. साधं उदाहरण देतो, एखाद्या माणसाचं घरात पडली आजी आणि फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर झालं, तुम्ही छोट्या नर्सिंग होममध्ये जरी फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर म्हणजे खुब्याचं हात तुटलेलं फिक्स केलं तर तुमचे 75 ते 80,000 जातात. चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गेलं, धन्वंतरी केलं तरी तुमचे 55, 60, 65 बिल होतं. बरोबर की नाही? सो जर तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायचं म्हटलं तर तुमचं 1.5 ते 2 लाखाचं बजेट. तर ह्या अपघात आहेत, हे होतातच असं नाही, ते झाले तर आपण त्याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. सो ह्याच्यासाठी तुमची आतापासून तुम्ही 85 पर्यंत तुमची कशी तरतूद करा हे प्रत्येकाने स्वतःचा फायनान्स बघा आणि करायला लागेल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आतापर्यंत तुम्ही मुलांचं बघितलं, मुलांचं सेविंग बघितलं, सोडून द्या. मी गेल्या तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की माझ्या बायकोचं EMI की माझ्या फायनान्शियल ॲडवायझर समोर बसा, तुमचे काय EMI, बायको म्हणाले त्याचं लग्नाचं EMI. म्हटलं लग्नाचा माझा काही संबंध नाही, त्याचं त्याने लग्नाचं करावं की माझं लग्न केलं होतं त्याने घरी लग्न पडेल, त्याचं घर त्याचं घर घ्यावं, मी त्याचं घर घेण्याचा मागणी नाही. 18 वर्ष झाले 19 त्याला मी त्याला एकदम एज्युकेशन दिलं की तू तुझा आणि तुला काय करायचं कर. कारण तुम्हाला कितीही त्याच्याबद्दल आपुलकी असेल, कितीही आपुलकी, तुमचा अगदी गोंडस तुमच्या 18 वर्ष सुद्धा तुमच्या हातून चहा पितोय तरी सुद्धा त्याचे लग्न झाल्यानंतर तो तुमच्या हातून चहा पिईल याची गॅरंटी नाही. बरोबर. आणि त्याला कधी कधी फायनान्शियली आणि शक्य होते, तो इथून जॉब घेतो, नागपूरला जाऊन निघून जातो, तर नागपूरला गेल्यानंतर तुमचं काय करणार. बरोबर की. सो तुम्हाला ते काय म्हणतात ना, थोडंसं स्वार्थी ऍज अ कपल व्हावं लागतं आणि तुम्हाला बघावं लागणार की आपण आपल्या फ्युचरसाठी काय करायचं. ही गोष्ट तुम्हाला कधीच कोणी सांगत नाही. आणि वाहवत जाऊ नका. तुमच्या आई वडिलांबद्दल जेवढी अटॅचमेंट होते तुमच्या आई, मी कोणाला एक पॉईंट करून बोलत नाही, मी स्वतःचं उदाहरण देत नाही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांबद्दल जेवढं वाटतं ओके, तेवढं तुमच्या मुलांना तुमच्याबद्दल वाटण्याची शक्यता कदाचित नाही. काही लोक अपवाद असतील, त्यांना 15 वर्षांनी मुलं अगदी छान अगदी डोक्यावर घेऊन बसतील, पण हे कदाचित बहुतांशाच्या बाबतीत होणार नाही. कारण कदाचित मुलांना शक्य नसेल, मुलांना तेवढं अफिलिएशन नसेल, आपल्या अटॅचमेंट पॅरेंटबद्दल नसेल. सो ती दुसरी गोष्ट आहे. सो थोडंसं स्वतःला डिटॅच करा, स्वतःचं प्रायव्हेट मेडिकल पद्धत एक हे करा. कित्येक लोक फायनान्समध्ये ना मुलांच्या लग्नासाठी
₹1,00,000 काढतो. मला मॅनेजर म्हणते मुलांच्या लग्नासाठी ₹15,00,000 काढून ठेव. म्हटलं कोण मुलाला कशाला मी ₹15,00,000 काढू? मी ₹15,00,000 माझ्या एज्युकेशन माझ्या फ्युचरमध्ये हेल्थसाठी केली. यू हॅव टू. मी कुठेतरी जाईन, अलास्काला जाऊन येईन, त्यापेक्षा मी कुठेतरी वर्ल्ड टूरला जाऊन येईन. इट इज माय अर्न मनी. मी त्याला खायला प्यायला देण्यासाठी हे करत नाही. मी तिथे गेस्ट येते लग्नात आणि त्याच्यासाठी मी ₹15,00,000 खर्च करतो. नथिंग डुईंग असं मला वाटतं. अँड मी कम्प्लिटली रॉंग. तुमचं स्वतःचं एक असं हेल्थ. सो दिस इज द सेकंड थिंग. आता नुसतं आपल्याला लॉंगेविटी मी म्हटलंय की वाढली आहे लोकांची. मी का काही 61 म्हणायचो, आम्ही आता म्हणतो की 71 ते 75 पर्यंत लोक जातात, कधी कधी 85 पण जातात. ही आपोआप झालेली नाही. ही का वाढलेली आहे? कारण ही वाढली कारण हेल्थ सिस्टीम आपल्याला जरा काय झालं की आपण डॉक्टरकडे जातो, डायग्नोसिस करतो, ट्रीटमेंट सुरू होतो. ब्लड प्रेशर, डायबिटीस सगळ्यांची ट्रीटमेंट अर्ली सुरू होते. पण ही जे वाढलेलं वय तुम्हाला दिसतं हे बिकॉज ऑफ मेडिकल हेल्थ आहे. ओके, सो आपल्याला त्या हेल्थमधनं जास्त जगण्याचं नाही आहे. बरोबर. एकेकाळी ब्लड प्रेशर ही लोकांना 45 आणि 50 व्हायचं. त्याला आम्ही इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणायचो. 45 वर्षात ब्लड प्रेशर सुरू झालं विच इज नॉर्मल, तुला होणारच होतं. दॅट इज गिवन इन द बुक. ओके, पण आता तर 30-31 जी लोक आहेत, 30-31 मुलं आहेत, त्यांना ब्लड प्रेशर आहे. कारण डायबिटीस लवकर होतो बिकॉज ऑफ स्ट्रेस. बिचाऱ्या मुलांना, मी त्यांना हे दोषी करत असं नाही, त्या मुलांना पण आता कठीण समयातून जावं लागणार. कारण मी म्हटलं तसं आपला बोजा त्यांच्यावर पडणारच आहे. पण आता आपण डिक्लाईनला लागलो कारण आपली आता काय म्हणतात ना पॉप्युलेशन 58 पर्यंत आता कमी होत जाईल असं म्हणतात. तर आता 58 पर्यंत आपली जशी कमी होत जाईल तसं आपले प्रोडक्शन हँड्स कमी होतील, आपलं प्रोडक्शन कमी होईल. आपले प्रोडक्शन नुसतं कमी होणार नाही, आपलं जनरेटिंग म्हणजे आपण जे कन्झ्युम करतो ते कमी होत जाणार, पॉप्युलेशन कमी जाणार. आणि जेरियाट्रिक पॉप्युलेशन ही समाजात वाढणार आहे. हे आम्ही आमच्या भाषेत चांगली मानत नाही. फायनान्स लोक पण तेच म्हणतात. एखाद्या 100 लोकांमध्ये जर 60 लोक 30 खाली असतील आणि पुढचे उरलेले 40 30च्या वरती असतील तर चांगलं मानतात. पण हे जर उलट झालं, जर 70% लोक हे 50च्या वरती आहेत आणि 30% लोकच फक्त 50च्या खाली आहेत तर ते चांगलं मानलं जात नाही. कारण त्यांचा हेल्थ एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटवर पडतो, त्यांचं बाकीच्या सिस्टीम्स ते जास्त प्रोडक्शन करतात. 10 वर्षांनी ते रिटायर झालेले असतात, रिटायर केल्यानंतर ते काही करत नसतात. सो त्यांना सगळ्यांना 2 वेळेचं खाणं पिणं गव्हर्नमेंटला काही असो नसो त्यांना त्याच्यावर पडतच असते. सो त्या दृष्टीने आपण त्या निगेटिव्ह पॉईंटकडे जाणार आहोत. बरोबर. आपल्याला तसं बॅकअप नसणार. म्हणजे माझ्या वडिलांना जवळजवळ 5 भावंड होते, माझ्या आईला 9 भावंड होती. ओके, आणि मोठी फॅमिली. म्हणजे मग काही हाक मारली तर एक मावशीची मुलगी आई बरोबर राहायची. हे झालं ऑपरेशन झालं की कोणाची तरी भाची राहायची, भाची समोर. आता तशी सिस्टीम नाही. मला एक भाऊ, माझ्या बायकोला एक बहीण, ती पण या देशात नाहीये. त्यांना जे भावंड आहेत त्याचे मामा ते अमेरिकेत आहेत. म्हणजे आम्हाला फॅमिली म्हटलं तर सपोर्ट देणारं कोणीच नाही कळलं. आणि तुमच्या बाबतीत पण तेच होणार आहे कारण आता फॅमिली श्रिंक होती. ओके, सो तुम्हाला तुमची स्वतःची सपोर्ट सिस्टीम, आपण जशी भेटतो सख्खे शेजारी तसे आपण सख्खे शेजारी आपण एक सपोर्ट सिस्टीम एकमेकांना तयार करू शकतो. स्पेशली हेल्थच्या बाबतीत आपण नुसते इथे भेटतो ते नुसतं याच दलका करायचा, गंमत करायची आणि नाही असं नाही. वी शुड हॅव अ फोरम फॉर द हेल्थ. आपल्याला पुढे 20 वर्षात हा ग्रुप कसा सपोर्ट देऊ शकतो. काय तर बाबा एकाच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, ओके, त्याला फायनान्शियल मदत असेल तर आपण देऊ शकतो, त्याला काही गायडन्स वगैरे देऊ शकतो. त्याला मॅनपॉवर हेल्प लागेल, अरे त्याला बसायला त्याच्याबरोबर कोणी नाही, पैसे भरपूर असतात. मुलगा म्हणतो अमेरिकेला, बापा मी तुम्हाला सगळं हे पैसे मी बँकेने ट्रान्सफर करतो, बघणार कोण? बायको आहे ती घरी आजारी पडलेली आहे, नवरा एकटा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये, बघणार कोण? त्याला भाऊ एकच, तो त्याच्यावर सिनियर, तो पण आजारी. मग त्याला आपल्यासारखे मित्र असतील तर आपण एकमेका घेत होतो, अरे त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये बसायला कोणतरी लागेल, कोणीतरी सकाळी जा, कोणीतरी संध्याकाळी जा, 5 दिवस हॉस्पिटलमध्ये यायच्यावर त्याला मदत करा, घरी आल्यावर त्याची काही अरेंजमेंट करून द्या. बरोबर की नाही? सो ह्याच्यासाठी आपल्याला स्वतःची सोशल काय म्हणतात ना बॅकअप, आपल्याला सपोर्ट सिस्टीम आपल्याला तयार करावं लागेल. त्यासाठी मित्रमंडळी जोडा. ओके, सो हे झालं दुसरं. तिसरी गोष्ट, आपण आता मी मगाशी म्हटलं की प्रत्येक जण लॉंगेविटी 80 वर्ष राहायला म्हणून सुदृढ 80 वर्ष नाही. आपल्याला काय करायचंय, जोपर्यंत राहू तोपर्यंत आपल्याला सुदृढ राहायचं, जोपर्यंत राहू तोपर्यंत आपल्याला ऍक्टिव्ह राहायचं. ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर तुम्हाला कमी आजार असतात, आजार नसणार असं होणं नाही. कित्येक लोक माझ्या क्लिनिकमध्ये येतात आणि म्हणतात मी एकदम ठणठणीत आहे, मला आतापर्यंत डॉक्टरची गरज लागली. असं म्हटलं ना की डॉक्टर मला पण पहिला घाबरतो, पण या माणसाने काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही, त्याला काहीतरी काढले की काहीतरी निघणार नाही. तो असं म्हणे बोलायला लागलं की मला थोडंसं धसगत होतं, ऑपरेशनला आलेले असतात. डॉक्टर मी एकदम परफेक्ट आहे, कधी तुम्ही ठरवा.
आणि त्याची केली की नेमके काही ना काही, कारण त्याने पट्ट्याने कधी बघितलेलंच नसतं की त्याला काय आजार आहे. ब्लड प्रेशर बघितलं तर 180-120 असतं. अरे तुला ब्लड प्रेशर, मला काहीच त्रास होत नाही, मी एकदम चांगला, अजून रोज सकाळी धावतो. पण डिसीज काय म्हणतात ना, ते टाइम बॉम्बवर तो बसलेला असतो. सो तुम्ही रिपीटेडली तुमचं हेल्थ हे करा, हेल्थवरती लक्ष द्या. मागच्या गोष्टी थोड्याशा रिपिटेशनमध्ये आहेत, त्या गोष्टी तुम्ही नीट फॉलो करा. सर्वात सोपी गोष्ट तुम्हाला हेल्थसाठी काळजी घ्यावी. काय काय तुम्ही करा हेल्थसाठी? महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी ठेवा. तुम्हाला तुमच्या उंचीप्रमाणे जे वजन आहे ते उंचीप्रमाणे कुठल्याही तुम्हाला नेट साईटवरती आता मिळतं. बघा तुमच्या 165 असेल तर तुम्हाला किती, आता मॅक्झिमम तुम्हाला 68 kg तुम्हाला अलाउड आहे. तुम्ही 68 kgच्या वरती असाल तर तुम्ही कसे कमी करणार हे तुम्ही बघायला. ओके, सो फर्स्ट इज तुमचं वेट, मग तुमचं डाएट. हे आतापर्यंत खूप मजा केली, खूप वेळ वापरत आलं. आता थोडंसं डाएट कॉन्शियस होतं. डाएट कॉन्शियस म्हणजे डाएटसाठी काय करायचं असतं, तर डाएटसाठी तुम्हाला फॅट कन्झम्पशन कमी करा. ओके, साखर कमी करा, किती आवडो. तुम्हाला डायबिटीज आहे नाही आहे, बिकॉज इट इज द इझिएस्ट सोर्स ऑफ कॅलरीज. ओके, आणि ते ताबडतोब आपल्याला मिळेल. सो साखर कन्झम्पशन करा आणि फायबर्स वाढवा. फायबर्स वाढवा म्हणजे काय, तर अन्नाच्या कच्च्या भाज्या असतात, कोशिंबिरी, या वाढवायला सुरुवात करा. दिस इज द मोस्ट. जरी तुम्हाला कोशिंबिरी तुम्ही जास्त खाल्लं तरी ते फायबर असतं, ते तुमच्यातलं शुगर असते ते ॲब्झॉर्ब करायला सुरुवात करते आणि त्याच्यामुळे तुमची शुगर लेवल कमी होते, तुमचं कॉन्स्टिपेशन हे होतं. सो दॅट इज द सेकंड. सो डाएटमध्ये तुम्ही शुगर कमी केली, कार्बोहायड्रेट्स कमी करा. आपल्या जेवणात आपण भात पदार्थ खूप खातो, सगळ्यांना आपल्याला भात आवडतो. कमी करू शकता, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी करू शकता, लाईक ज्वारी बाजरीची भाकरी, गव्हाची पोळी, और दुसऱ्या भाजीचं प्रमाण तुम्ही वाढवलं किंवा सॅलॅडचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. सो कार्बोहायड्रेट कमी, फॅट कमी. ऑइल आणि घी, ह्या दोन गोष्टी तुम्हाला जेवढ्या कमीत कमी करता येते, तेलकट गोष्टी कमी करता येते, दॅट इज बेटर. म्हणून तुम्ही सगळं प्लॅन असं नाही ठेवा. एक काय म्हणतात ना, चोर दिवस ठेवा की संडेला आपण एक करणार, संडेला आपण खाणार, त्या दिवशी खा, एरवीच्या दिवशी नाही खाणार. दुसरी गोष्ट, लोकांचं एक म्हणणं असेल की वजन कमी करायचं आहे आणि लोक म्हणा संध्याकाळचं जेवणच बंद करून टाकतात. सायन्स असं सांगत नाही. सायन्स उलट सांगतं की तुम्ही तुमच्या बॉडीला चीट करू नका. उलट तुम्ही तुमच्या बॉडीला दर 2-2 तासांनी थोडं सप्लिमेंट घेत राहा. तुम्ही जर एखादा न्यूट्रिशन एक्सपर्ट त्यासाठी घेतला तर डायटिशियन विल गाईड. पण सोपी गोष्ट, सिंपल गोष्ट, 2-3 तासाने थोड्या गोष्टी खायच्या. सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट झालाच पाहिजे. ओके, ब्रेकफास्टमध्ये फायबर जास्त ठेवा. उगाच रात्रीचा उरलेला भात आणि फोडणीचा भात खाऊ नका. ओके, प्रोटीन्स खायला अंड्याचं व्हाईट चांगलं असतं. ओके, बाकीचे तुमचं जे काही तुम्ही सकाळी खाऊ शकता. ब्रेकफास्ट झाल्यानंतर एकदम दुपारी 2:30 वाजता ते 2 वाजता जेवण जेवू नका, कधीच नाही. दुपारीमध्ये 2-3 तासाने काहीतरी खा. सकाळी दूध घेतलं असेल तर दुपारी एक काहीतरी फळ घेऊ शकता, तर तुम्हीच तुमचं काहीतरी एखादं सँडविच घेऊ शकता, एखादी रोल चपाती घेऊन जाऊ शकता भाजीची कुठल्या तरी, आणि ती 11 वाजता 10 वाजता खाऊ शकता. ती झाली की तुमचे 12:30-1ला तुमचं जेवण होईल. ओके, ते जेवण झालं ते म्हणजे छोटंसं मंचिंग कळलं, म्हणजे दुपारचं 11च असतं. परत 11:30-12 झालं, 4-4:30ला तुम्ही ऑफिसमध्ये येताना थोडंसं काहीतरी खाऊ शकता. अर्ली डिनर घ्या. खूप लेट डिनर घेणं ह्याच्या दृष्टीने चांगलं मानलं जात नाही. तुमच्या व्यवसायामध्ये शक्य नसेल तर तो तुमचा भाग वेगळा आहे, पण पॉसिबल असेल तर अर्ली 7:30, 8-9 पर्यंत डिनर घेऊन मोकळे व्हा. रात्री तुम्ही काही ज्यूस घेतलात किंवा हे घेतलात, दूध घेतलं, पण ज्यूस म्हटलं की ज्यूसाचं हे आहे, साखर आहे, सो ती काळजी घ्यावी. सो अशा रीतीने मल्टिपल तुम्ही स्वतःचे डाएट्स करा. हे एकदा तो डाएट केली की शरीराला सवय लागते की थोड्या वेळात कॅलरी कन्झम्पशन करायची, त्यांना क्रेविंग होत नाही. जेवढं क्रेविंग होईल तेवढं तुमचं फॅट डिपॉझिशन शरीर वाढवायला लागतं. सो दॅट इज अबाउट इट. सेकंड, वेट रिडक्शन करायला एक्झरसाइज म्हटलं ना की कित्येक लोक अगदी ना वेळेवाकडे एक्झरसाइज, म्हणजे कित्येक माझ्याकडे पेशंट येणाऱ्या वेट बघतो ना, ते गुडघे दुखी घेऊन येतात ना, पहिला एकच प्रश्न येतो, अरे रिसेंटली हॅव स्टार्टेड एनिथिंग, चालू केलं? झुंबा चालू केलं. काय ना झुंबाने गुडघ्याचे इतके त्यांना प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे काहीतरी एरोबिक्स चालू करतात. का तर त्यांना तो आणि एक ना नवीन नंतर हे आहे, माझी बायको पण तशीच ह्याच्यात जाते. ते काय ते त्याला पर्सनल ट्रेनर, अरे धमाल कॅटेगरी, म्हणजे पर्सनल ट्रेनर जातात, ग्रेट फीडर फॉर अस. तर त्याच्याकडे आम्हाला इतके पेशंट येतात, फॅन्टॅस्टिक पेशंट असतात. कारण ही लोक ना, एखादा 80 वर्षाची बाई गेली ना, पिछले बार मैंने तो एक किया था, 2 महीने में 10 किलो कम किया. 2 महिने. हिच्या 80 किलोचं वजन असतं, हिच्या बहिणीच्या मुलीचं लग्न असतं, तिला 80 वरून 70 वर यायचं असतं. ही सुरू करते बाय की चला आपण काही वजन हे करू, उड्या मारू. तिला कळत नाही तिची बॉडी 45 वयात 40 वयात तेवढीच हे राहिलेली आहे,
खूप वेळ गुडघ्यावरती लोडिंग करायला लागलं की त्यांचं ऑटोमॅटिकली गुडघ्याचं दुखणं सुरू होतं, पाठीचं दुखणं सुरू होतं आणि मग ते सगळं बंद होतं. ओके, सो बिवेअर. तुम्ही जेव्हा जिमिंग करणार तेव्हा तुमच्या वयाला साजेशी जिमिंग करा. तुम्हाला काय शिकतंय, जर तुम्हाला आधीपासून तुम्ही डान्समध्ये इन्व्हॉल्ड आहात, तुम्ही आधीपासून एरोबिक्समध्ये 45 वयापर्यंत जरूर एरोबिक्स वाढवा. पण नसेल तर दुसरं काही करा. सिम्पल एक्सरसाइज सर्वात गोष्ट म्हणजे वॉकिंग. वॉकिंग सारखा कुठला एक्सरसाइज नाही. वॉकिंग तुम्ही पहिले 10 मिनिटापासून सुरू करा. लोकांना सांगितलं नाही की वॉकिंग करता दुसऱ्या दिवशी परत पुढे डॉक्टर तुम्ही वॉकिंग सांगितलं मला गुडघे दुखायला लागले. म्हटलं किती वेळ चाललात? 1 तास चालला. म्हटलं कधी आयुष्यात 1 तास चालला होता? कधीच नव्हतं तर. अरे मग कसं 10 मिनिटावर सुरू करा. 10 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं हळूहळू वाढवत तुम्ही एक 40 ते 45 मिनिटं रोज चालावं. रोज नाही जमलं तर आठवड्यातून 5 दिवस तरी तुम्ही किमान चाला. वॉकिंगचे बरेच हे असतात. वॉकिंगमध्ये तुमचं कॅलरी कन्झम्पशन होतं. ओके, कॅलरी तुमच्या वापरल्या गेल्या की ऑटोमॅटिकली तुमचं फॅट बर्न आउट होतं आणि तुम्हाला वजन कमी होतं. दुसरं, वॉकिंगमुळे तुमच्या पेरिफेरल व्हेसल्सचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. पेरिफेरल सो पहिलं इज कॅलरी, सेकंड म्हणजे चालण्याने ठेवतो. दुसरी गोष्ट तुमचं पेरिफेरल सर्क्युलेशन वाढतं. जेवढं तुमचं पेरिफेरल व्हॅस्क्युलेचरमध्ये ब्लड सप्लाय वाढतो तेवढं तुमचा हार्टवरचा लोड कमी होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर सुरू झालं की पहिले डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही चालायला सुरुवात करा. चालण्याचं कारण ते असतं रोज 45 मिनिट की त्याच्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर 160-110 असेल तर ते ऑटोमॅटिकली औषध न घेता सुद्धा तुम्ही 140-100च्या आसपास येतात. मग औषध घेऊन त्याच्यावर सो ब्लड प्रेशर कंट्रोल करणं तुम्हाला त्याच्याने सोपं जातं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची शुगर असेल तर तुम्हाला वॉकिंगसारखं एक्सरसाइज नाही. कारण का तर शुगर असताना एक तर वॉकिंग केल्यामुळे जे एक्सरसाइज होतो त्या एक्सरसाइजमुळे तुम्हाला तुमच्या पॅनक्रियाजला थोडंसं स्टिम्युलेशन मिळतं. त्यामुळे त्या स्टिम्युलेशनमुळे जे इन्शुलिन प्रोडक्शन थांबलेलं असतं ते कमी होत असतं, ते कधी कधी परत वाढायचा संभव असतो. ते वाढल्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली डायबिटीसची औषधं कमी करायला लागतात. सो त्याच्यामुळे डायबिटीसच्या लोकांना वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज, कारण त्याने डायबिटीसची औषधं कमी होतात. वजन कमी झाले की ऑटोमॅटिकली तुमचं डायबिटीस पण कंट्रोल होत असतो. सो दिस इज द थर्ड थिंग अबाउट द वॉकिंग. फोर्थ इज फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गेल्या तुम्हाला सांगितलं असतं, वॉकिंगमुळे तुमच्या हार्टला इश्चेमिया होते. मला चालायची सवय आहे 30 मिनिटं. मी ज्यावेळी 35 मिनिटं चालेल ते माझ्या हार्टला थोडासा इश्चेमिया होतो. इश्चेमिया म्हणजे की माझ्या हार्टचं ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. जेवढं मसलला ब्लड सप्लाय पाहिजे तेवढा होत नसतो. पण दॅट इज वी कॉल इट एज अ कंट्रोल्ड इश्चेमिया. ह्या कंट्रोल्ड इश्चेमियामुळे काय होतं की माझे हार्ट काय करतं, हार्ट काय कसं लगेच हार्ट अटॅकसाठी तयार नसतं. ते काय करतं, एक्स्ट्रा ब्लड वेसल्स सुरू करायला सुरू करतं. त्याला आम्ही निओव्हॅस्क्युलरायझेशन म्हणतो. हे ज्या 3 मेजर ब्लड वेसल्स आहेत त्यांच्यामधनं वेगळ्या छोट्याशा हे करत ट्रिब्युटरीज तयार होतात. आपल्याला 40व्या वर्षी सगळ्यांच्या ब्लड वेसल्समध्ये थोडेफार प्रमाणात क्लॉट असतात. तुम्ही जाऊन अँजिओग्राफी करू नका, डिप्रेशन येईल तुम्हाला, पण ते असतात. पण त्याने आपल्याला त्रास का होत नाही, कारण आपल्याला निओव्हॅस्क्युलेशन असतं. बाकीच्या ब्लड वेसल्स असतात त्या उरलेल्या भागाला सप्लाय करत असतात. सो तुम्ही जे चालत राहिला तर हे इश्चेमियामुळे तुम्हाला ब्लड वेसल्स आणखी वाढतात आणि त्या हळूहळू मोठ्या व्हायला लागतात. म्हणजे आपलं कसं मी उदाहरण देतो, आपला मेन रोड करायचा ब्लॉक झाला की गाड्या आतमधनं गेमच्या रस्त्याने शिकतात किंवा थोड्याने गेमचा रस्ता सुद्धा भरायला लागतो. तसं काहीच होतं की हे जे बाकीचे मेन आर्टरीज जरी ब्लॉक व्हायला लागतात तरी ज्या ट्रिब्युटरीज नवीन सुरू हार्ट करत असतं ह्या तुमच्या मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागतात. हे तयार झालं हे तुमचं चालण्यामुळे होतं. हे तयार झाल्यामुळे काय होतं की कधी काही चुकून जर मेन आर्टरी तुमची ब्लॉक होतो कमी झाली आणि ती एकदम एखाद्या वेळी ब्लॉक झाली, ही ब्लॉक झाली तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार असतो. कारण ब्लॉक झाल्यामुळे काय होतं की तिचा जो सप्लाय एरिया हार्टचा आहे त्या सप्लाय एरियाला ब्लड सप्लायच गेला. तो ब्लड सप्लाय गेल्यामुळे तिथलं मसल नेक्रोज झाले, मेले आणि ते मेले की हार्ट बंद पडले. पण हे आता होत नाही, कारण ही जरी बंद झाली तरी ज्या बाकीच्या ब्लड वेसल्स ज्या तयार झालेल्या असतात त्या लगेच कार्य करतात आणि तिथून ब्लड सप्लाय जास्त होऊन त्या मसल्सना प्रोव्हाइड करतात. सो दिस इज द बेनिफिट. म्हणून ते बायपास झाल्यानंतर सुद्धा तुम्ही नुसतं बायपास करून घेतलं आणि काहीच केलं नाही तर तुमचं बायपास फेल होतं 6 महिन्यात. कारण का, कारण बायपास केल्यावर पण तुम्हाला चालायला लागतं, तुम्हाला एक्सरसाइज येतात. हे तुम्ही केले तरच तुम्हाला परत त्याचा फायदा होतो, नाही तर ती सुद्धा व्यसन लावू शकतो. सो दिस इज द एक्सरसाइज. ओके, सो आपण काय बघितलं, तुम्ही डाएटवर बघा वजन कमी किंवा तुम्ही दुसरी गोष्ट म्हणत बघा ते ह्याच्यावर ठेवा, वजन कमी करा, एक्सरसाइज करा. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोक म्हणतात अरे आमच्या काही ना गुडघ्याचे एवढे त्रास नव्हते, सगळे आज्याबाई खाली बसलेले असतात
असतात सोसायटीमध्ये, ते नेहमी झालं अरे काय आमच्या इथे काय नव्हतं, आम्ही चांगल्या 50 पर्यंत कामं केली, या मुली 35व्या वर्षी त्यांना आता गुडघे दुखतात. गुडघे दुखण्याचं कारण हे एक वजनामुळे, वजन जास्त झालं की गुडघ्यावरती लोड पडतो. दुखतात म्हणजे काय, आपल्या हाडाचं ते कार्टिलेज असतं ते खराब व्हायला, खराब झाल्यामुळे आपल्याला दुखायला. हे कार्टिलेज लवकर खराब का होतं, एक तर आपली वजन वाढली, आपल्याला एक्सरसाइज नसतो, व्यायाम करतोय बरोबर. त्यावेळेच्या बायका जेवढं चालायच्या, काम करायच्या, अगदी परत नाक्यापर्यंत माझी जाऊन सामान घेऊन यायची. आता माझी बायको तेवढी जात नाही, कारण वेळ नसतो, शक्य नसतं. सो त्याच्यामुळे त्यांना तो एक्सरसाइज राहिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या आणि सेकंडली आपलं पेन थ्रेशोल्ड कमी करा. ती लोक जेवढं सस्टेन करू शकायचं दुखणं तेवढं आपण आता करू शकत नाही. त्याच्यामुळे आपलं ऑटोमॅटिकली गुडघे लवकर खराब होतात आणि त्याच्यामुळे गुडघे दुखायला लागतात बरोबर. सो हे जर सुरू झालं तुमचे गुडघे दुखी, तर वजन कमी करताना आपल्याला पुढे खूप त्रास होतो. एक तर वजन वाढलेलं असतं म्हणून गुडघे खराब असतात, गुडघे खराब असतात म्हणून आपण चालू शकत नाही म्हणून पुन्हा वजन वाढत असतं. आहे हे सगळ्यांना विशेष सर्कल होतं, आपण त्यातून बाहेरच पडू शकतो. अशा वेळी जर शक्य असेल तुमच्यापैकी कोणाला, तर बाकीचे तुम्ही योगासन करायला. स्विमिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. जर तुम्हाला कोणाला स्विमिंग येत नसेल तर आय विल स्ट्रॉंगली ॲडवाइस की तुम्ही एखादं तरी स्विमिंग शिका. म्हणजे एक काय म्हणतात ना, लाईफ सेव्हिंग स्किल म्हणून स्विमिंग शिकून ठेवा. जर तुम्हाला गुडघेदुखी काही कारणाने वयाच्या 60-65 वर्षी झाले आणि तुम्हाला वजन कमी करायला सांगितलं, तर तुम्हाला चालणं शक्य नसेल तर की स्विमिंग करून तरी तुम्ही तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता. सो इट्स अ लाईफ सेव्हिंग स्किल. सो ते तुमच्याकडे असेल, सोय असेल तर उत्तम, सोय नसेल तर प्रश्न नाही. सो अशा रीतीने ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत ह्या आपण जर पाळल्या, ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. बाकी तुम्ही स्मोकिंग करू नका, अल्कोहोल कमी प्या, नका करू. दिस इज द ह्या गोष्टी तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात आणि ह्या गोष्टी तुम्ही वाईट गोष्टी बरोबर त्याच्यापासून दूरच राहायला. स्मोकिंग इज द वर्स्ट थिंग आम्ही मानतो. त्यातल्या अल्कोहोल आम्ही थोडंसं कमी मानतो. जर तुम्ही ठराविक लिमिट दिवसाला पिणारे असाल तर त्याचा एवढा नुकसान होत नाही. पण तुमचं मनावर तेवढा पाहिजे की तुम्ही दिवसाला एक युनिटच पिणारी माणसं असाल, तर तुम्ही दिवसाला एकाच वेळी रोज 3 पिणारे असाल तर ऑटोमॅटिकली तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं आणि त्याला पलटेनी तुम्हाला बाकीचे मेडिकल इश्यू होऊ शकतात. सो हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. सो दिस इज द थिंग. म्हणजे ह्या 4-5 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. पुढे जाऊन तुमचं आयुष्य तुम्ही सुखी ठेवू शकता. बेसिकली ॲक्टिव्ह राहा. म्हणजे खूप मेडिकल इश्यूज घेऊन शेवटचे 10 वर्ष आपलं आणि आपल्या मुलांवर हे त्रास होण्यापेक्षा इफ यू आर स्टेइंग ॲक्टिव्ह, दॅट इज द बेस्ट. सो एक्सरसाइज ओके आणि स्ट्रेस कमी करा. बरंच मुलं आहेत मुलांचा वगैरे स्ट्रेस घेणं ह्या गोष्टीवर मी पण मुलांचा स्ट्रेस घेतो, पण ते आपल्याला कमी केलं पाहिजे. मनाने तुम्ही कमी करा, मी म्हणेन आपण कमी केलं पाहिजे. पण आपण खूप स्ट्रेस घेतो आणि स्ट्रेस इज द मेन थिंग विच किल्स अस. बरेच असतात गाडी चालवण्यापासून ते रोजच्या जीवनात ते जेवढे कमी करतात. मग असे गेट टुगेदर्स आपल्याला थोडे स्ट्रेस फ्री करतात. सो काहीतरी करा, काहीतरी हॉबी करा ओके अँड हॅव अ गुड फॅमिली लाईफ ओके. आम्ही नेहमी सांगतो की तुमच्या पार्टनरशिप सायकोलॉजिकली चांगलं वेळ मिळेल पाहिजे. सेक्शुअली यू शुड हॅव अ गुड रिलेशनशिप. स्पेशली 50 नंतर यू शुड हॅव अ गुड सेक्स लाईफ विथ युअर पार्टनर्स. वाय? बिकॉज दॅट इज द थिंग विच गिव्स यू लॉट ऑफ हार्मोनल वे काय म्हणतात ना सर्च, आणि त्या हार्मोन्समुळे आपल्या शरीरावरती आणखी चांगले परिणाम होतात. सो थिंक अबाउट दॅट. हे चालू करा. I think I have covered more or less most of the things. Any questions? Any questions about anything? हे स्विमिंग पूलवर विचारायला ना, इथे काही विचारायचं तिकडे सडनली कोणाचं वजन ड्रॉप होतं, म्हणजे काही आपल्या आजूबाजूला अनुभव होतो काही चांगले चालले नसतात पण सडनली वजन ड्रॉप होतं. पहिली गोष्ट, जर तो स्वतः प्रयत्न करत असेल आणि सडनली कमी झालं तर कॉंग्रॅच्युलेटिंग वन. अदरवाईज काहीतरी मेडिकल इश्यू चालू. ही हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड फॉर. यू हॅव टू इन्व्हेस्टिगेट हिम. कॉमनेस्ट थिंग इज अ डायबिटीज विच इज नॉट डिटेक्टेड आणि तो डायबिटीज मध्ये शक्कन वजन कमी होते. बोला. जेनेरिक औषध. जेनेरिक येस गुड फॅन्टॅस्टिक सब्जेक्ट ओके. जेनेरिक औषध बद्दल डॉक्टरांचं काय मत आहे? डॉक्टर्स आर कम्प्लिटली अगेन्स्ट जेनेरिक मेडिसिन ओके. साधारण आता हा कुठे गेला बरोबर. आता गोवर्धनने काल एक सिंपल एक्झाम्पल देतो. गोवर्धनला काय पाहिजे होतं? गोवर्धनला मी एन्झोप्लॅन देऊन दिली ओके. मला एन्झोप्लॅन हे कारण आता जी एन्झोप्लॅन त्याने विकत घेतली ती काय 8 रुपयाला असेल 10 रुपयाला असेल.
पण तशीच त्याने त्याच कॉम्बिनेशनचं जेनरिक मेडिसिन घेतलं. ओके, त्या कंपनीचं प्रोडक्ट त्याला ₹1.50 ₹1.20 जर त्याने तसं बघितलं तर तो म्हणेल चायला त्यांनी मला टोपी लावली, ₹8.5 मुद्दाम दिली, मला काय फरक पडत नसतं. सी, माझं एक इम्प्रेशन औषधांबद्दल तयार होत असतं, कारण मी डे इन डे आउट ते काम करतो. तसं हा एखादा प्रोजेक्ट लोकांना सांगतो की कुठला चांगला, आणि त्याचं ते इम्प्रेशन असतं. मला माहिती आहे मी एन्झोप्लान घेण्यानंतर कोणाला किती बेनिफिट होतो, काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. हे जर मी जेनेरिक दिलं तर मला माहितीच नसतं ते मेडिसिन काम करणार आहे की नाही. बरोबर की नाही? सिम्पल. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बाबतीत विचार, माझ्या बाबतीत मी सांगतो. माझ्या आईचं मी नी रिप्लेसमेंट गेल्या वर्षी ग्लोबलमध्ये केली. बरोबर, सो नी रिप्लेसमेंट केलं आम्हाला एक सवय आम्ही घेतो सुपासेट. तुम्ही सुपासेट घेतो. सुपासेट इज अ अँटीबायोटिक, कॉस्टलीस्ट अँटीबायोटिक आहे काय आमच्याकडे. सुपासेटच्या ऐवजी जर तुम्ही दुसरं घेतलं एखादं तर ते तुम्हाला, हे जर तुम्हाला ₹250 मिळतं ते तुम्हाला ₹120 मिळतं, अगदी ₹110 पण मिळतं. ओके, हे दुसऱ्या दिवशी सकाळी राऊंडला गेलो आणि राऊंडला गेल्यावर जस्ट तिचं बघितलं, ड्रग्स बघितले, सुपासेट दिलं होतं. ही जनरल एक तिचा खड उघडून बघितलं, त्या खडात काय होतं, लॉक असतो. म्हटलं माझ्या सिस्टमला जर उघड तुम्हाला बघू दे औषध, ओपन केलं तर त्या सुपासेटच्या ऐवजी दुसऱ्याच कंपनीचं तिने सेफ्युरायझर ठेवलं. तर ठीक आहे, म्हटलं आपली ही कोण आहे, याची चीफ कोण आहे, म्हटलं त्या चीफला सांग. चीफचा नंबर तिने मला, चीफला फोन केला. ते चीफला म्हटलं की मी सुपासेट प्रिस्क्राईब केलं होतं, तर सुपासेट न देता तू हे का दिलंस. ती म्हणाली नाही मी दिलं कारण दॅट इज वी बाय हॉस्पिटल्स. म्हटलं डिड यू आस्क मी तुम्हाला विचारलंस का की तू ड्रगची कंपनी बदलण्यापूर्वी. नो सर आय डिड, आय फॉरगॉट. बट म्हटलं डू यू हॅव युअर इंडेमनिटी इन्शुरन्स. तिला पहिलं कळलंच नाही. म्हटलं इंडेमनिटी इन्शुरन्स म्हणजे समजा माझ्या आईला काही झालं, ओके, आय एम गोइंग टू sue you for 50 lakhs rupees. So are you prepared for that? No. So you better do one thing. No sir, don't worry. But today afternoon I will change everything and give you सुपासेट. म्हटलं तुला अफोर्ड होत नसेल, तुझ्या पॅकेजमध्ये बसत नसेल तर मला सांग, मी माझ्या पैशाने बाहेरून आणतो. पण मला म्हटलं तू असं काहीतरी फालतू कंपनीच देऊ नको. आपण साधं उदाहरण, तुम्ही जेव्हा दुकानात जाता तर तुम्ही असं सांगता का मला एक भाकरवडी दे. मग तो भाकरवडी सर्वात चीप जी असते ₹80 किलोची, ती त्याने कुठेतरी बनवलेली असते पुण्याला, ती देईल, तुम्ही घ्याल का? का नाही घेणार? इट्स सिम्पल चीप थिंग ना, तुम्ही पैसे वाचवा. आपण काय म्हणतो, अहो मला चित्र्यांची भाकरवडी. व्हाय यू वॉन्ट चित्रे? कारण तुम्हाला चित्र्यांबद्दल इम्प्रेशन आहे, तुम्हाला चित्र्यांचा प्रोजेक्ट माहिती आहे, चित्र्यांची कंपनी माहिती आहे, तुम्ही 4 वेळा खाल्ल्या चित्र्यांची आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला नाही म्हणून ती घेतात. सेम थिंग हॅपन्स विथ द डॉक्टर. ओके, गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट डॉक्टरांच्या खांद्यावरती बंदूक काढून गोळ्या काढते. गव्हर्नमेंट काय म्हणते की तुम्ही जनरिक ड्रग द्या. त्यांना कळत नाही, मी माझ्या क्लिनिकमध्ये बसून जर मी सेफ्युरॅक्झॅम म्हणून देऊन दिलं, एखाद्या पेशंटने सेफ्युरॅक्झॅम घेतलं, ती खराब कंपनीज आहे, कुठेतरी गडचिरोलीमध्ये ती कंपनी असेल तयार झाली, तिने प्रोजेक्ट अगदी ₹25 हे दिली, बरोबर की. आणि मी जी सेप्टम दिली आहे ती जवळजवळ ₹80 आहे. ओके, तर पेशंट काय तिथे जाऊन करतो, तर मी सेफ्युरॅक्झॅम गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे दिलं. आता तो सेफ्युरॅक्झॅमचं प्रिस्क्रिप्शन घेऊन तो ह्याच्याकडे जाणार, केमिस्टकडे जाणार. पण केमिस्टवरती कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. केमिस्ट त्याला जे कंपनी पाहिजे त्या कंपनीचं देऊ शकतो. त्याने तिकडचं दिलं. ओके, सो 5 दिवस घेतलं, पेशंटचा ऍक्सेस कमी झाला नाही, पेशंटचा ऍक्सेस वाढला, फिमर, तो काय म्हणणार, अरे डॉक्टर 10 रुपये औषध दिली मला, 5 दिवस ताप नाही गेले, उगाच ₹1000 माझे फुकट गेले आणि एवढे पैसे फुकट गेले, तर कळत नाही त्यांना, त्याची दुसरीकडे जातात. आता डॉक्टरांचे असोसिएशनचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता ना की एक ड्रग खूप महाग आहे, एक ड्रग खूप स्वस्त आहे, पटतं आम्हाला, पण त्यात आमचा काहीच रोल नाही आहे. ही तुमची FDA डिक्लेअर करते, तुम्ही त्यांना एवढे पैसे आकारायला परमिशन दिली आहे, तुम्ही नकारा देऊ परमिशन. जो सेप्टम ₹85 विकतो, तुम्ही कंपनीला सांगा तुम्ही ₹85 नाही विकू शकत, तुम्हाला ₹35 विकलं पाहिजे, कारण तुमचा प्रॉफिट मार्जिन एवढं आहे. यू डू दॅट. आम्ही कुठे थांबवतो, आम्ही तुम्हाला सांगतो का त्यांची किंमत त्यांना वाढवून द्या. वी आर नॉट मिडलमन. त्यांना वाटतं की डॉक्टरांना हे औषध दिली की फायदा होतो. दॅट इज बकवास. म्हणजे मला कंपनीचा फायदा करून मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी जेव्हा क्लिनिकमध्ये बसतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी असते माय रेप्युटेशन. माझ्या नावाने पेशंट आला तर तो सर्वात लवकर बरा झाला तरच तो पुढचे 2 पेशंट मला पाठवत असतो.
दिस इज माय थिंकिंग इन माय ब्रेन. मला काय करायचं, मी काही ते टॅक्सी ड्रायव्हर सारखं नाही की दे याच्याकडनं 200 रुपये घ्या आणि तुम्हाला परत कधी भेटणार नाही. नो, अँड देअर सो माय रेप्युटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. गव्हर्नमेंटला सांगायला काय झालं, गव्हर्नमेंट आज आहे उद्या नाही आहे आणि लोकांना पण कळतं की गव्हर्नमेंटच्या नियमामुळे तुम्हाला औषधं खराब नाही. बरोबर. सो जनरली वी वॉन्ट सपोर्ट. कदाचित कसं आलं तर आता असोसिएशन आम्हाला गाईड करते की तुम्ही काय काय करायचं. जनरिकसाठी तुम्ही नाव द्यायचं, जे ड्रगचं नाव आहे ते, आणि त्याच्यावर खाली तरकीब टाकायची की दिस इज गिवन ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. वी डू नॉट हॅव एनी अबाउट बायस अबाउट दिस मेडिकेशन अँड द रिझल्ट आर डिपेंडिंग ऑन इट. कारण माझा अनुभव सांगतो, मी जर डॅनॉलियर नावाची पॅरासिटामॉल घेतली, मी कॅल्पोल नावाची पॅरासिटामॉल घेतली आणि कुठल्या तरी थर्ड जनरेशन कुठली तरी कॅल वगैरेची पॅरासिटामॉल घेतली, मात्र या पॅरासिटामॉलने माझा ताप जेवढा लगेच उतरेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने लवकर माझा तो डॅनॉलियरने उतरतो, कॅल्पोलने उतरतो. ओके. सो आय वॉट द फेथ इन कॅल्पोल. मी कॅल्पोल घेणार, मी घेतो ते घेणार, मला नको ते घेऊन जर मला नुसते हे खाणार असेल, खडू खाणार असेल तो, तर मला पैसे कमी करून काय उपयोग. At that moment, my health is more important than money. So it is government duty to clamp the medication charges and to bring it at par. ते अशा रीतीने इव्हन ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑल्सो की ते म्हणतात की डॉक्टर महागडी औषध देतात. हू आर वी आर रायटिंग द बेस्ट मेडिकेशन. बरोबर की. आणि एखादा माणूस म्हणाला कमी पैशात द्या, आय विल ऑलवेज राईट की तुला हे कमी पैशात देते घेऊन जा. बरोबर. सो दिस इज द थिंग. ठीक आहे बोला. पन्नाशी दर 5-5 वर्षांनी आपल्या टेस्ट कराव्या. तुमचे जे रुटीन जे डॉक्टर आहेत ना त्यांना विचारावे. पण टेस्ट म्हटल्यात ना जवळजवळ 2,500 प्रकारच्या टेस्ट सगळ्या करायची काही गरज नसते. ओके. तुमचं ECG, शुगर खाण्यापूर्वी, खाण्यानंतर, ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन आणि युरिन टेस्ट, रिनल फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन, हे बेसिक केले तरी होतं. पण तुमचा डॉक्टर तुमची हिस्ट्री बघून तुम्हाला सांगा. स्वतःहून काही करू नका नेटवरती वाचून. आणि ते खाली आता काय ना मशरूमिंग सर खूप असे दवाखाने ते घरी येतात आणि घरी नंतर तुम्हाला 3,000ची एडव्हान्स देतो, मग तुम्हाला तुमचा डॉक्टर हे करेल. सी आय ऑलवेज माहिती की एखादी गोष्ट ऍडव्हर्टाईज करावी लागली ना की याचा अर्थ कुठेतरी कळलं ना. काय माझा टिपिकल मराठी मिडल क्लास माझं थिंकिंग आहे. पण आय पर्सनली म्हणजे इफ यू आर गुड पीपल विल कम टू यू. इफ यू आर नॉट गुड तर तुम्हाला ऍडव्हर्टाईज करून अरे आमचं वापरा. रॉंग. आणि at this age all the ladies are facing menopause problem. त्याची सुरुवात कुठून आणि ह्या वयामध्ये menopause होते काय? पहिली गोष्ट, मेनोपॉज इज अ नॅचरल प्रोसेस. ओके. जसं आपल्याला एक 12 ते 14 वर्षी महिना चालू होतो आणि सकाळी 40 नंतर तुम्हाला कधी 52 पर्यंत मेनोपॉज होऊ शकतो. मेनोपॉज होणं म्हणजे काय तर महिना बंद होतो. हा आपोआप बंद होत नाही. त्यावेळी हार्मोनल चेंजेस शरीरात सगळे सुरू होतात आणि त्याचे इम्पॅक्ट खूप मोठा असतो. इट्स अ इनॉर्मस इम्पॅक्ट ऑन द बॉडी. ओके. सडनली जे ब्लॉसम करणारे निसर्गाने एक प्रकारची देणगी बायकाला दिलेली आहे त्या हार्मोन्समुळे की त्यांची बॉडी अट्रॅक्टिव्ह दिसावी, त्यांची स्किन चांगली राहावी, त्यांचे ऑल ऑर्गन्स सगळ्या दृष्टीने. निसर्गाला एकच फक्त गोष्ट पडलेली असायची की ती म्हणजे यांची संतती चालू राहावी. ओके. सो संततीच्या दृष्टीने महिन्याचा हे होता आणि त्या दृष्टीने काय म्हणतात ना लेडीजकडे अट्रॅक्शन राहावं या दृष्टीने ते हार्मोन्स असायचे. ते हार्मोन्स कमी झाल्यामुळे ऑब्व्हियसली शरीरात वेगवेगळे परिणाम होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला फॅट डिपॉझिशन वाढतं. हिप्समध्ये, थाईजमध्ये आपल्याला वेडवाकडे फॅट व्हायला लागतं. आपण किती प्रयत्न केला तरी ते 2 वर्ष तुम्हाला तो त्रास होणारच असतो. तर तुम्ही तुमचे वजन कमी करायचे प्रयत्न चालू ठेवा, हिंमत हारू नका. एक साधारण 2-1 वर्ष झाले तुमचा 2 महिना बंद होऊन की ऑटोमॅटिकली तुम्हाला ते फॅट कमी होऊ शकतं. एक्सरसाइज करा. दुसरी गोष्ट, एक रूल आहे की प्रत्येक वर्षी मेनोपॉज झाल्यानंतर प्रत्येक वर्षी जवळजवळ 1% कॅल्शियम कमी होतं. सो ॲट दिस एज मेनोपॉज झाल्यानंतर तुम्हाला कॅल्शियम इंटेक करा. यू टेक आर्टिफिशियल सप्लिमेंट और यू इन्क्रीज युअर कॅल्शियम इंटेक. साधारण 1200 ते 1500 मिलीग्रॅम कॅल्शियम प्रत्येकाला लागतं. ओके. 1200 ते 1500 मिलीग्रॅम खायला तुम्हाला 1.5 लिटर दूध रोज प्यावं लागेल, विच इज नॉट पॉसिबल. आणि त्याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल पण वाढेल. सो मग दूध प्या 1 कपभर. एक दुधाची वाटी घ्या. ओके. नॉनव्हेज आठवड्यातून 2दा किंवा 3दा खा. व्हेज खाणारे असाल तर नाचणी, मेथी, सोयाबीन ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप छान असतं. तुमच्या रोजच्या खाण्यात ह्या गोष्टी सुरू करा. नाचणी,
सोयाबीन, मेथी, ओके, आणि केळं, पण केळ्याने वजन वाढतं, ओके. पनीर खाऊ शकता, कारण दूध आपण खूप घेतो शक्य नसतं. सो घरी बनवलेलं पनीर जर तुम्ही आठवड्यातून 2दा खाऊ शकता तर दॅट इज अ गुड सोर्स ऑफ कॅल्शियम. चीजमध्ये असतं, पण चीजमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यामुळे ते तुम्हाला अलाव नाही करणार. मुलांना तुम्ही चीज देऊ शकता. सो दॅट्स द कॅल्शियम. आणि तुम्हाला कॅल्शियम अदरवाईज तुम्हाला वाटतं की तुम्ही खात नाही सफिशियंटली, तर कॅल्शियम सप्लिमेंट 6 आठवड्यापर्यंत घेणं गुड. त्याच्याबरोबर व्हिटॅमिन डी पण घ्या, कारण व्हिटॅमिन डी आपल्याला सफिशियंटली मिळत नाही. वाय? बिकॉज व्हिटॅमिन डी साठी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटाचा सनलाईट लागतो 10 ते 12 वाजायच्या दरम्यान, आणि आपण तेवढं सनलाईट कधीच घेत नाही. आपण नेहमी एसी नसेल तरी फिरत असतो. सो सनलाईट घ्या, त्यामध्ये व्हिटॅमिन डी दर आठवड्याला 1 गोळी असते, अशा 8 गोळ्या तुम्ही घ्यायच्या, 6 महिने ग्रॅम ठेवायचं आणि पुढचे परत 6 महिने घ्यायचं. सो कारण व्हिटॅमिन डी इज अ मेन इन्ग्रेडियंट. ते कॅल्शियम ॲब्झॉर्ब करतं. नुसतं तुम्ही कॅल्शियम खाल्लं तर काहीच उपयोग नाही, ते स्टूलद्वारा बाहेर निघून जातं. तर व्हिटॅमिन डी घेतलं तर ते हाडात असतं. सो दॅट इज मेनोपॉज. सेकंडली, मेनोपॉजमध्ये तुम्हाला म्हणजे आय एम नॉट अ गायनेकॉलॉजिस्ट, मेनोपॉज गायनेक विषय म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट गाईड, पण ॲज अ फ्रेंड आय कॅन टेल यू की तुमचे मूड स्विंग्स व्हायला लागतात, मूड चेंजेस होतात. त्याला हॉट फ्लशेस म्हणतो. सगळ्यांना थंडी वाजत असेल, तुम्हाला गरम व्हायला लागतं, खूप घाम फुटायला लागतो. सो बेसिकली युअर फॅमिली पार्टनर हॅज टू अंडरस्टँड, ओके, की कसं तुम्हाला कसं हे करायचं. तुमचे मूड स्विंग झाल्याने भांडणं वाढतात, चिडचिडी वाढते. ते 2 वर्ष चालू राहणार, ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. 2 वर्ष कोणती महिना बंद झाल्यापासून स्वतःच्या बायकोकडे आपण काय होतो. त्यांना अँड्रोपॉज म्हणतात. ते हॅव अँड्रोपॉज. अँड्रोपॉज मध्ये युजली हार्मोनल चेंजेस होतात. त्यांचा इम्पॅक्ट एवढा दिसत नाही त्याच्यावरती तुम्हाला, पण युजली मसल पॉवर कमी होते, ओके. मसल पॉवर म्हणजे तुमचं व्हॉल्यूम जे असतं मसलचं ते थोडंसं कमी व्हायला लागतं, टोन कमी व्हायला लागतं. यू हॅव टू डू रेग्युलर एक्सरसाइजेस. सेकंड, युअर सेक्शुअल डिझायर रिड्युसेस. दॅट इज द मेन थिंग, की कुठली निसर्गाने केलेली ती रचना असते की तुम्ही खराब प्रकारची प्रोटीन तयार करू नये, म्हणून निसर्ग तुम्हाला स्लो डाऊन करत असतो. सो या सेक्शुअल डिझायर कमी होतं. तशी झालं तर समजायचं अँड्रोपॉज. सो यू हॅव टू नाव टेक केअर. Renal function? Yes. No. Menopause, andropause, kidney and prostate. It is a natural process. Prostate is a different thing. प्रत्येक पुरुषाला वयाच्या 50 नंतर प्रोस्टेटचा त्रास होतो, कारण ती ग्रंथी थोडीशी वाढायला लागते. किडनीवर काय त्रास होतो? किडनीचा काही त्याचा संबंध नाही. These two things, menopause and andropause, are absolutely natural process, as I told you. Okay, they are not a disease. तुमच्या शरीरात फरक होत असतात, तुम्हाला ते फरक नोटीस करायचे आणि पुढे